रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 577. वाट वैकुंठी पाहाती भक्त कैपा येथे येती, तया जन्म मरण खंती नाही चित्ती परलोक. धन्य धन्य हरीचे दास, तया सुलभ गर्भवास. ब्रह्मादिक करीती आस, तीर्थे वास भेटीची. कथा श्रवण भावयास, यमधर्मा थोर आस. पाहे रात्रंदिवस, वाट कर जोडोनी. रिद्धी सिद्धी न पाचारिता, त्या धुंडिती हरिभक्ता. मोक्ष सायुज्यता, वाट पाहे भक्तांची. असती जेथे उभे ठेले, सदा प्रेम सुखे धाले. आणि कही उद्धरिले, महादोषी चांडाळ. सकळ करीती त्यांची आस, सर्व भावे ते उदास. धन्य भाग्य त्यास, तुका म्हणे दर्शने. मृत्यूलोकातील वारकरी हरिभक्त येथे केव्हा येतील, अशी वैकुंठात राहणारे हरिभक्त वाट बघतात. त्या वारकरी हरिभक्तांना जन्म मरणाचा खेद वाटत नाही आणि त्यांच्या चित्तात परलोकाचा तर अभिलाष मुळीच नसतो. असे हरीचे दास धन्य धन्य होत. त्यांना हरिभक्ती करण्याकरिता जन्माला येणे सुखाचे व सुलभ वाटते. त्यांच्या भेटीची ब्रह्मादिक देव इच्छा करतात. गंगादी तीर्थे देखील भेटीची वाट पाहतात. हरिभक्तांची कथा ऐकण्याची यमधर्माला फार इच्छा असते. तो त्याकरिता रात्रंदिवस हात जोडून वाट पाहतो. रिद्धी सिद्धी तर न बोलावताच हरिभक्तांना शोधित फिरतात. सायुज्य मोक्ष देखील भक्तांची फार वाट पाहतो. हरिभक्त कोठेही उभे असोत वा बसलेले असोत, तेथे ते हरीच्या प्रेमसुखाने तृप्त झालेले असतात आणि शरण आलेले महापातकी व चांडाळ यांचाही ते उद्धार करतात. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे त्रिभुवनातील सर्व लोक त्यांची इच्छा करतात. ते हरिभक्त काया वाचा मनाने संसाराविषयी अनासक्त असतात. ज्यांना त्यांचे दर्शन झाले असेल, त्यांचे भाग्य धन्य होय. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.